मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदय सम्राट समृद्धी महामार्गावरील एक वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असा 70 अंशातील ब्रिज आपण या ठिकाणी पाहत आहोत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये इगतपुरी ते आमने अशा अंतिम टप्प्यातील समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आज होणार आहे। आणि याच टप्प्यामध्ये असलेल्या एक वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या लाईनीतला हा एक आपल्याला महाकाय ब्रिज बघायला मिळत आहे। खरं तर सह्याद्री पर्वतरांग असलेला एक पर्वत फोडून या ठिकाणी जवळपास 7 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि बोगदा संपल्यानंतर लगेचच आपल्याला असा हा महाकाय जो ब्रिज आहे तो या ठिकाणी बघायला मिळत आहे। अतिशय नयनरम्य आणि नैसर्गिक अशा वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी हे जे आहे ते तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी पाऊस देखील पडून गेलेला आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी हिरवळ देखील जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। निसर्गरम्य असं दृश्य आपल्याला या समृद्धी महामार्गाचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासामध्ये समृद्धी आणणारा हा महामार्ग म्हणून याच्याकडे बघितलं जातं। 24 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे आणि नाशिकमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं जे सह्याद्री पर्वत लाईनीच्या परिसरामध्ये आपल्याला महाकाय ब्रिज जो आहे तो बघायला मिळतोय। पवन नेवले, TV9 मराठी, इगतपुरी, नाशिक।